आपण ही सध्या दृश्य पाहतो आहोत। खासदार सुप्रिया सुळे या पुण्यातल्या नवले पुलावर जो काल विचित्र असा अपघात झालेला होता त्या घटनास्थळी आता पोहोचलेले आहेत। अपघात स्थळावर न्यूज 18 लोकमतची टीम देखील पोहोचलेली आहे। काल रात्री उशिरा एका टँकरचा ब्रेक फेल होऊन या टँकरने अनेक वाहनांना धडक दिलेली होती, ज्यामध्ये काही जण जखमी देखील झालेले होते। सुदैवाची बाब म्हणजे जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं। ब्रेक फेल झालेला टँकर हा जवळपास 48 गाड्यांना धडकलेला होता। 2 गंभीर जखमींवर सध्या नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या इथल्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि सोबतच वाहतूक पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराची माहिती जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे नवले पुलाच्या इथं पोहोचलेले आहेत। त्याचीच ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो। पुण्यातला जो नवले पुलाचा हा जो भाग आहे हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून खरं तर कुप्रसिद्ध झाल्याचं आता आपण गेल्या काही घटनांच्या अनुषंगाने पाहतो। सुप्रिया सुळे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, खासदार सुप्रिया सुळे नवले पुलाच्या इथं घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, पाहणी करतायत, त्या माहिती जाणून घेतायत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, तिथं अपघात झालाय हा नवले पुलाचा परिसर हा सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। जेव्हा जेव्हा नवले पुलावरचे अपघात झाले तेव्हा तेव्हा सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत हा प्रश्न जो आहे तो निकाली काढावा यासाठी नॅशनल वैभव यांचा संपर्क तुटलाय, कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र आपण ही सध्याची दृश्य पाहतो आहोत। सुप्रिया सुळे या नवले पुलाच्या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत। या सगळ्या दुर्घटनेची, अपघाताची त्या माहिती घेत आहेत। वाहतूक पोलीस देखील तिथं उपस्थित आहेत, अधिकारी आहेत काही, त्यांच्याकडनं या संदर्भातली सगळी माहिती त्या जाणून घेत आहेत। तब्बल 48 वाहनांना या टँकरनं, ज्याचा ब्रेक फेल झाला होता, त्यानं धडक दिलेली होती। यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत। वैभव, आपण माहिती देत होता। अजिंक्य, सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात हा भाग असल्यामुळे इथं जेव्हा जेव्हा अपघात झाले तेव्हा तेव्हा प्रशासनाशी बोलून किंवा आणखी यंत्रणा ज्या आहेत त्यांना नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल यांना सगळ्यांना याबाबतचे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारलेले होते। मध्यंतरी अपघातांचे सत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं, त्यावेळेस सुद्धा सुप्रिया सुळे यांनी या संदर्भामध्ये भूमिका घेतलेल्या होत्या आणि काल रात्री आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतची चर्चा सुरू करत असल्याचं सांगितलेलं होतं। अजिंक्य, वैभव, बहुतेक सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देखील देतात, आपण पोलीसवाले कुठे गेले? त्यांच्या प्रतिक्रियेसाठी थांबूया। सगळी माहिती घेतली। 1-2 मिनिटं थांबा, ते ब्रेक घेत आहेत। ट्रायपॉड लावा, मग लावा त्यांना 2-5 मिनिटं। आपण हे दृश्य पाहतो सध्या आपल्या स्क्रीनवर डावीकडची, ज्या वेळेला सुप्रिया सुळे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडनं झालेल्या सगळ्या दुर्घटनेसंदर्भातली माहिती जाणून घेत आहेत। ज्या वेळेला ही दुर्घटना घडली नेमकं त्यावेळेला काय घडलं
आणि दुर्घटना घडून गेल्यानंतर बचाव कार्य कशा पद्धतीनं केलं गेलं या सगळ्याच्या बाबतीतली माहिती खासदार सुप्रिया सुळे जाणून घेत आहेत वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडनं। या नवले पुलाच्या क्षेत्रामध्ये अनेक अपघात याआधी देखील घडलेले आहेत। भीषण स्वरूपाचे अपघात घडलेले आहेत। अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचा प्रकार घडलाय। काहींना आपला जीव देखील गमवावा लागलाय। त्यामुळे या नवले पुलाच्या अपघात प्रवण क्षेत्राच्या अनुषंगानं तातडीनं काहीतरी उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून सातत्यानं केली जाते। प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी देखील या संदर्भात सातत्यानं आवाज देखील उठवताना आपण पाहिलेलं आहे। अनेक आंदोलनं देखील या संदर्भातली गेल्या काही कालावधीत झालेली आहेत। पण अजून सुद्धा या नवले पुलाच्या ठिकाणी अपघात घडतच असल्याचं आपण पाहतो। हा खरं तर सगळा रस्ता रहदारीचा आहे। अनेक व्हीव्हीआयपी देखील या रस्त्यावरून ये जा करत असतात। मात्र हे अपघात प्रवण क्षेत्र आहे याची माहिती असून सुद्धा अजूनपर्यंत या संदर्भात उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत अशी मागणी स्थानिकांकडून सातत्यानं केली जात असते। सुप्रिया सुळे आता या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तब्बल 48 वाहनांना या टँकरनं काल रात्री उशिरा धडक दिलेली होती, ज्यामध्ये काही जण जखमी देखील झालेले होते। सुदैवाची बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। 2 गंभीररित्या जखमी झालेल्यांना नवले हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। आपण स्क्रीनच्या उजवीकडे जी दृश्य पाहतो ती या दुर्घटनेत अपघातग्रस्त झालेल्या गाड्यांची वाहनांची दृश्य आहेत, ज्यामध्ये 4 चाकी आणि ऑटो रिक्षा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये आता सुप्रिया सुळे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यातल्या अत्यंत रहदारीच्या अशा नवले पुलावर काल रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला। एका टँकरचा ब्रेक फेल झाल्यानं हा टँकर अनियंत्रित झाला होता। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। त्यातच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंदर्भात एक ट्विट केलंय आणि या ट्विटमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवलेली होती असा आरोप तुषार गांधींनी केलाय। सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली असं तुषार गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तुषार गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली। बापूंच्या हत्येच्या 2 दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं अशा आशयाचं ट्विट महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलेलं आहे। या संदर्भात तुषार गांधी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया। पुराव्यांवर आधारित आहे तेच लिहिलंय आणि हे की सावरकरांच्या मदतीशिवाय नथुराम गोडसेंना बंदूक भेटली नसती, कारण 26-27 जानेवारी 1948 च्या पूर्वी आपटे आणि नथुराम गोडसे मुंबईत बंदुकीच्या शोधमध्येच फिरत होते आणि त्याच्यानंतर इमिजिएटली ते लोक दिल्लीला गेले, तिकडून ग्वालियरला गेले आणि ग्वालियरला पण
सावरकरांचेच वफादार परचुरे यांचा त्यांनी संपर्क केला आणि त्यांच्या मदतीनं त्यांना त्यावेळेची सर्वात उत्कृष्ट जी बंदूक होती बेरेटा 9mm सेमी ऑटोमॅटिक ती प्राप्त झाली हत्याच्या 2 दिवसापूर्वी आणि त्याच बंदुकीने त्यांनी बापूंची हत्या केली. हेच मी लिहिलेलं आहे त्याच्यात. मी काय नवीन हे शोध काढलेला नाहीये. सगळं कपूर कमिशनच्या अहवालमध्ये आहे लिहिलेलं. पुरावे आहेतच, आता काय नवीन पुरावे शोधायची गरजच नाहीये. कपूर कमिशनच्या रिपोर्टमध्ये सगळं हा घटनाक्रम लिहिलेला गेला आहे. आजकाल नवीन एक ही झाली आहे की काहीही गोष्ट केली तर नवीन पुरावा, नवीन बातमी, नवीन आरोप हे सगळं सांगायची. हे सगळं लोकांना माहिती आहे आणि हे डॉक्युमेंटेड आहे आणि वर्षोपासून डॉक्युमेंटेड आहे. असं पण नाहीये की 1-2 वर्षापूर्वीची एक आहे चमत्कारी हे आहे म्हणून. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया. सूर्य चंद्र तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असतील असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं होतं आणि त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. तुमचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम खोटं असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तर आपल्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या त्यामुळे अनेक जण काळजीत होते असंही राऊत म्हणाले. आम्ही असं बोलत नाही आहोत. आम्ही राहुलजींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आहोत, बचाव करत नाही आहोत. हा फरक आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुसरं कोणी काही बोललं असतं तर एवढ्याला थैथयाट केला असता. हां, पण आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य करतात. ऑन रेकॉर्ड आहे ते. आणि तुम्ही बचाव करता. याचा अर्थ तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही. मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले मला माहिती आहे. किती लोकांनी चौकशी केली हे मला माहिती आहे. एक आमचा पक्ष ठाकरे परिवार, माननीय पवारसाहेब, त्यांचं कुटुंबीय, इतर काही काँग्रेसचे माझे सहकारी, पण भारतीय जनता पक्ष असतील, मनसेसारखा पक्ष असेल, हे सगळे आमचे एकेकडे सहकारीच आहेत, मित्र आहेत, बोलत असतात एकमेकांशी. पण किती लोकांना माझी चिंता वाटली की एका खोट्या प्रकरणामध्ये अडकवून आपल्या एका राजकारणातल्या सहकार्याला तुरुंगात टाकलं आहे. त्याच्या घरची काय परिस्थिती असू शकेल, त्यांची प्रकृतीची काय परिस्थिती असेल, हे किती लोकांनी चौकशी केली. प्रबोधनकार.com या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळेला स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्या सोबत आम्ही जायला तयार आहोत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. 2021 मध्ये लोकसभेत आदरणीय गडकरी साहेबांच्या समोर मी हा विषय लोकसभेत याबद्दल मी बोलले होते. त्यावेळी माननीय गडकरी साहेबांनीही इंटरव्हेन्शन केलं होतं आणि एक साधारण 18 का 20 गोष्टी नॅशनल हायवेनी ह्याच्यात केलेल्या आहेत. हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण त्याचबरोबर 2-4 महत्त्वाच्या गोष्टी ज्या झालेल्या नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले जे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी सर्व्हिस रोड करण्याची जी गरज आहे त्या भागामध्ये ते पूर्ण झालेले नाहीत. कृष्णा आमची आणि विनंती होती नॅशनल हायवेला की इथला जो उतार आहे त्या उतारासाठी किंवा जे क्रॉनिक पॉईंट्स आहेत म्हणजे सातत्याने एकाच लोकेशनवर जे या गोष्टी होतात याबद्दल मला वाटतं 2 वेळा झाले. एकदा आपण लाईव्ह केलं होतं काका आठवतं की गडकरी साहेबांची इच्छा होती की जिथे जिथे क्रॉनिक पॉईंट्स आहेत तिथून खासदारांनी लाईव्ह करावं आणि आम्ही मार्ग काढू आणि त्यातून 18 ते 20 गोष्टी झालेल्या आहेत. त्याबद्दल मी गडकरी साहेबांचे आभार मानते. पण 2-3 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे की तो जो स्लोप आहे, जो उतार आहे, त्या उतारामध्ये टेक्निकल एक्सपर्टला घेऊन तो उतार कमी कसा करता येईल किंवा जे आउटलेट्स दिलेले आहेत त्या आउटलेट्समधून येणारे आणि जाणारे यांची अडचण होते आणि ॲक्सिडेंट्स होतात. त्याच्यामुळे हा विषय नॅशनल हायवेशी माझं बोलणं झालंय काल रात्री, आज सकाळीही
पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी कालही बोलले, आजही बोलले, पोलीस कमिशनरशी कालही बोलले, आजही बोलले आणि त्यांची सगळ्यांची टीम 1 वाजता टेक्निकली काय गोष्टी करता येईल ह्याच्यासाठी पुन्हा म्युन्सिपल कमिशनरतर्फे कुणाल खेमनानी, पोलीस कमिशनर स्वतः आणि नॅशनल हायवे यांची टीम 1 वाजता इथे येणार आहे आणि त्यांनी मला असं सांगितलंय की 1 वाजता ते येतील, इथला सगळ्याचा अभ्यास करून एक नोट बनवतील आणि आम्ही सगळे एकत्रपणे पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांशी बोलणार आहोत की टेक्निकली हा 0 ॲक्सिडेंट झोन हा सगळाच झाला पाहिजे. हायवे झालेत त्याचा आम्हाला आनंद आहे, पण ॲक्सिडेंटचाही वेग वाढत चाललाय. त्याच्यामुळे देशामध्ये आम्ही सगळ्यांनीच बसून पार्लमेंटमध्ये एक रोड सेफ्टीचा जो कायदा आहे तो आणखीन चांगला कसा करता येईल याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. 6 महिन्यानंतर हा मोठा अपघात आहे, कारण की हे काम झाल्यानंतर अपघाताचं प्रमाण जे आहे ते कमी झालं होतं. बरोबर आहे की पार्लमेंटमध्ये गडकरी साहेबांच्या बरोबर आम्ही जेव्हा काही मागण्या केल्या, त्या गडकरी साहेबांनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केल्यानंतर आधीपेक्षा अपघात कमी झालेत, पण ते आपल्याला शून्यावर आणायचे आहेत. आणि रोड सेफ्टीबद्दल आपण सगळे खूप कॅज्युअल असतो. आपण सगळ्यांनी सायरस मिस्त्रींची ही केस पाहिली असेल, त्यामध्येही आम्हाला लक्षात आलंय की वेग हा विषय सातत्याने अनेक ॲक्सिडेंट्समध्ये होतो. म्हणजे गाडीचा वेग कसा आहे किंवा आता केंद्र सरकारने सीट बेल्ट जी कंपल्सरी केलेली आहे. अनेक वेळा मी मोटरसायकलवर कुटुंब जाताना बघते, वडील हेल्मेट घातलेले असतात, लहान मूल असतं त्यांच्या हेल्मेट नसतो, आईचा हेल्मेट नसतो, ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळे सर्व्हिस रोड्स, चांगले फुटपाथ आणि रोड सेफ्टीच्या बद्दल रस्तेही आणि नागरिक म्हणून लोकांनाही आपण माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये काम करण्याचं अत्यंत गरज आहे. आजच मी सकाळी गडकरी साहेबांना ट्विटच्या माध्यमातूनही रोड सेफ्टीबद्दल विनंती केलेली आहे. पण चांगले फुटपाथ होणं आणि चांगले जे सर्व्हिस रोड्स आहेत हे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी याच्याबद्दल थोडंसं गांभीर्य दाखवलं तर माझा विश्वास आहे की आणि ॲक्सिडेंट्स कमी होतील. ताई, काल एक मिनिट, एक पूर्ण विषय घेऊन घेऊया. नो, राईट अवे, लेट्स क्लोज दिस होल सब्जेक्ट. इट्स अ सिरियस इशू. No, actually, I had raised this issue in 2021 in Parliament, and Honorable Gadkariji was very kind. He intervened, and we have made, with the help of the government and the National Highway, we have made about 18 to 20 interventions. And clearly, the number of accidents have gone down. So I'm grateful to Gadkari Saab for his intervention. But we clearly need to do more. And we have asked for a couple of more things to be done. For example, there's a steep slope there. So is there some technically where we can intervene? So I've spoken to the police commissioner, I've spoken to National Highway and to the PMC commissioner. They're all visiting at 1 o'clock this afternoon. And by evening, we will have more clarity on technically what more can be done to make sure there is 0 accident zone in this area. And I think we have a much better road infrastructure over the last 50 years in this country. And we appreciate that contribution, and it is an important contribution to India's growth story. But at the same time, road security till date remains a huge challenge. I think infrastructure, maybe service roads, Pune Municipal Corporation needs to make immediate intervention for making better service roads and footpaths, because safety of every citizen is a high priority and must be done. And I have already tweeted to Honorable Gadkari ji this morning that we should take the agenda of national road security and safety, and maybe in the coming parliament we will try and make sure there's a debate on this pan India and we get a bill for the safety of every citizen. दुसरे काही राजकीय प्रश्न होते. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर अनेक वेगवेगळी वक्तव्य शिवाजी महाराजांच्या वक्तव्यामध्ये आली, ज्यावरून टीका होते किंवा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जे कोणी वाचेल याच्यात मी कुणाला काही बोललेले नाहीये. मी माझं एक मत मांडलं आणि त्याच्या पुढे जर आपण, आणि माझं सगळं भाषण रेकॉर्डवर आहे, त्याच्यात मी म्हणले की प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, हेही मी त्या भाषणात बोलले. त्याच्यामुळे 17 सेकंडच्या पेक्षा जर तुम्ही 35 मिनिटं जर काढून तो पूर्ण भाषण बघितलं, आणि माझ्या आधी तिथे 5 पत्रकार बोलत होते, त्याचा सगळ्याचा खरं तर जी चर्चा झाली ते धरून मी माझं भाषण केलं.
हे सगळं आणि मी जे बोलते ते ऑन रेकॉर्ड बोलते, त्याच्यामुळे ते सगळं ऑन रेकॉर्ड आहे. टार्गेट तुम्हाला केलं जातंय का? आधी इथं कधी टीका होत नव्हती, आता टीका करायला लागले. मी पुन्हा तेच म्हणते की टार्गेट जरी मी झाली असेल तर संविधानामध्ये त्यांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे, त्याच्यात गैर काय? ओके. तुषार गांधींचे राज्यपालांच्या बाबतीत फडणवीसांनी सावध म्हणजे ते म्हणाले की त्यांच्यात म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, एक प्रकारे त्यांनी पाठराखण केलेली आहे. जे कसं प्रवक्ते आहेत त्यांचे आहे, देखील आम्ही केले तर चूक असते आणि त्यांनी केलं तर मनात तसं नसतं. त्याच्यामुळे डबल स्टँडर्ड्स तर त्यांचे आहेत आणि ते बिचारे देवेंद्रजी काय करतील? त्यांना शेवटी बिचाऱ्यांना बाहेर येऊन डिफेंडच करायला लागेल असेल. दिल्लीवरनं कोणाचा फोन आला असेल मला माहिती नाही, पण हे दुर्दैवी आहे की देवेंद्रजी आपसे उमेद न थी. माझी देवेंद्रजींकडून जास्ती अपेक्षा होती. या राज्याचे 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री पद कुठल्याही विचाराचं जर आपण असाल, पण छत्रपतींचा अपमान होणं हे त्याची जर पाठराखण तुम्ही करत असाल तर हे दुर्दैवी आहे. आणि आज नंतर भारतीय जनता पक्षाला छत्रपतींचं नाव घ्यायचा कुठलाही अधिकार नाही, कारण का सातत्याने जेव्हा जेव्हा छत्रपतींचा अपमान होतो त्यांच्याच कुठल्या तरी सहकाऱ्यांकडून होतो आणि त्याची पाठराखण भारतीय जनता पक्ष करते. तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांना छत्रपतींचं आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा कुठलाही अधिकार आता नाही. ताई, तुम्ही भिडेंवरती टीका केल्यानंतर सावरकरांनी गोडसेंना पिस्तूल उपलब्ध करून दिलं चांगल्या दर्जाचं गांधीजींची हत्या करण्यासाठी. आज सकाळचं ट्विट आहे. तुम्ही गेले 2-3 दिवस हा वाद सगळा ऐकताय, तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे याच्यावर? नाही, प्रतिक्रिया असं नाही. माझं म्हणणं आहे इतिहास ह्या खराच मांडला गेला पाहिजे, या मताची मी आहे. हर हर महादेव सिनेमा हा सिनेमा असतो हे मी समजू शकते, पण फिक्शन आणि नॉन फिक्शन ह्या 2 वेगळ्या गोष्टी असतात. तुम्ही जेव्हा एखाद्या कॅरेक्टरवर सिनेमा बनवता, म्हणजे आता अनेक वेळा आता महात्मा गांधींवर आपण जेव्हा सिनेमा बघतो त्याच्यात काल्पनिक गोष्टी तुम्ही टाकू शकत नाही. मग तुम्ही लिहिलं पाहिजे की हा वास्तवतेपासून दूर आहे, ह्या काल्पनिक गोष्टी आहे. आता हर हर महादेवमध्ये अशी एक गोष्ट दाखवलेली आहे जे युद्ध झालंच नाही हे दाखवलेलं आहे. बांदल कुटुंबाबद्दल जी टीका दाखवली आहे, बांदल कुटुंब यांनी उभं आयुष्य अनेक जनरेशन्स अनेक पिढ्या त्यांच्या छत्रपतींवर प्रेम करणं, सेवा करणं, त्यांच्याबरोबर लढण्यात गेल्या, असा इतिहास चुकीचा दाखवत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि भारताचा इतिहास आणि जो लढा एवढा मोठा झाला आणि महात्मा गांधींबद्दल जे काही बोललं जातं ते आदरांनीच बोललं गेलं पाहिजे. आणि ज्या काही ट्विट्स आज येत आहेत त्याला फॅक्च्युअल बेस असल्याशिवाय मला वाटत नाही ते काही असं ट्विट करतील. त्याच्यामुळे ह्या ट्विटची नोंद आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली. तुषार गांधींचं म्हणणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.